व्हायरल व्हिडिओवरून उजवे आणि डाव्यांमध्ये जुंपली अदानी अंबानी युद्धात उजवे अंबानींना टार्गेट करत असल्याची डाव्यांची टीका तर उजव्यांचं डाव्यांना प्रत्युत्तर। भारतात ऑनलाईन गेमिंगवर बंदी आणणारं विधेयक संसदेत मंजूर। दोन्ही सभागृहात चर्चेनंतर विधेयक मंजूर। रिअल मनी गेमिंग आणि ऑनलाईन बेटिंगला चाप लागणार। भटक्या कुत्र्यांसंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। सर्वोच्च न्यायालय उद्या निकाल देणार। भटक्या कुत्र्यांच्या होत असलेल्या धरपकडी विरोधात प्राणीप्रेमी कोर्टात। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं वेतन गणपतीपूर्वी होणार। ऑगस्ट महिन्याचं वेतन कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात 26 ऑगस्टला जमा केलं जाणार। गणेशोत्सवाची धामधूम लक्षात घेता महत्त्वाचा निर्णय। राज्यातील नोकरदार महिलांना दिलासा। राज्य सरकार नोकरदार महिलांच्या लहान मुलांच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारणार। पहिल्या टप्प्यात 345 पाळणा घर सुरू करणार। मंत्री अदिती तटकरे यांची माहिती। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपचा मराठी मतांवर डोळा। गणेशोत्सवाच्या निमित्तानं भाजप मराठी मतांची मोट बांधणार। कोकणात जाणाऱ्यांसाठी 2 मोदी एक्सप्रेसचं आयोजन। ठाणे महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार। भाजपा मंत्री गणेश नाईक यांचं वक्तव्य। नाईकांनी शिंदेंना थेट आव्हान दिल्याच्या चर्चा। महायुतीत संघर्ष वाढण्याची शक्यता। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचं माळी समाजाबाबतचं वक्तव्य व्हायरल। हाकेंची छगन भुजबळांवर सुद्धा टीका। हाकेंचं वक्तव्य दुर्दैवी। त्यांनी माळी समाजाची माफी मागावी। नवनाथ वाघमारे यांची मागणी। उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर। विविध विकास कामांची पाहणी करणार। पुण्यातील एकतानगरच्या पुरानंतर दौऱ्याला विशेष महत्त्व। खासदार कंगना रनौत यांच्या घरी राष्ट्र सेविका समितीची शाखेत खासदार सुनेत्रा पवारांची सुद्धा उपस्थिती। तर माझ्या उपस्थितीचा राजकीय उद्देश नव्हता, सुनेत्रा पवारांचं स्पष्टीकरण। नाशिक कुंभमेळ्याची 5,000 कोटींची कंत्राटं परराज्यातल्या कंपन्यांना दिल्यानं महायुतीत वाद। भुजबळ आक्रमक तर शिंदेंनी मागवली कंत्राटांची माहिती। नाशिकमधील गोवर्धन ग्रामसभेत राडा। सरपंच तंटामुक्ती अध्यक्षसह 10 जणांना अटक। विषय मंजुरीसह व्हिडिओ शूट करण्यावरून तंटामुक्ती अध्यक्ष आणि सरपंचात झाले होते वाद। पुण्यातील गणपती विसर्जनाच्या वादावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी बोलावली बैठक। विसर्जनाचा वाद मिटणार का याकडे लक्ष।